हाय गाईज, वेलकम टू इन फाउंडर एज्युकेशन. आज आपण या व्हिडिओमध्ये इयत्ता 6वी रयत शिक्षण संस्था सातारा सेकंड सेमिस्टर एक्झामिनेशन 2021 और 22 या वर्षाची इंग्लिश या विषयाची प्रश्नपत्रिका पाहणार आहोत. तुम्ही यापूर्वीचे व्हिडिओ पाहिले नसेल तर त्यांची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देईल व त्यांची एक सेपरेट प्लेलिस्ट तयार केली आहे. ते व्हिडिओ तुम्ही तेथूनही पाहू शकता. तुमच्यापैकी अनेक जण आपले व्हिडिओ रेग्युलर पाहतात पण आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करत नाही. प्लीज आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा. आपल्या YouTube चॅनलवरती आता 5वी ते 10वी पर्यंत सर्व अभ्यासक्रमांचे व प्रश्नपत्रिकेचे व्हिडिओ अपलोड आहेत, ते तुम्ही पाहू शकता. आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून आपल्या व्हिडिओचे ते बेल आयकॉनला ऑन करा, जेणेकरून आपल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत राहील. चला या व्हिडिओला सुरू करूया. मी तुम्हाला या प्रश्नपत्रिकेचे पॅटर्न सांगत चलतो. येथून प्रश्न क्रमांक 1 सुरू होत आहे. रीड द फॉलोइंग पॅसेज केअरफुली अँड गिव्ह द आन्सर्स. म्हणजे तुम्हाला पॅराग्राफ वाचून खालील उत्तरे द्यायची आहेत. तुम्ही हा पॅराग्राफ चांगल्या प्रकारे वाचा. त्यानंतर तुम्ही इझिली प्रश्नांची उत्तरे देऊ शकता. त्यानंतर तुम्हाला पुढील एक पॅराग्राफ आलेला आहे. तुम्ही हाही पॅराग्राफ वाचून खालील प्रश्नांची उत्तरे देऊ शकता. पुढील क्वेश्चन आहे पोएम वरती बेस्ड आहे. रीड द फॉलोइंग स्टॅन्झाज केअरफुली अँड आन्सर द क्वेश्चन्स. येथे तुम्हाला पोएम दिलेली आहे. त्या पोएम वरती आधारित तुम्हाला खालील प्रश्नांची उत्तरे लिहायची आहे. ते तुम्ही पोएम रीड करून लिहू शकता. सोपा प्रश्न आहे. त्यानंतर पुढील आहे रीड द फॉलोइंग. म्हणजे खाली तुम्हाला हे दिलेले आहेत. जॉइन द वर्ड्स इन ए अँड बी युजिंग अँड ऑर मेक मोर आयडॉमिकल पेअर्स. म्हणजे तुम्हाला याच्या अपोजिट समजून घ्या. डेचं अपोजिट पेअर नाईट राईन असे तुम्हाला लिहायचे आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आहे ॲडव्हर्ब वरती. तुम्हाला रन या शब्दाचे ॲडव्हर्ब लिहायचे आहे. येथे तुम्हाला एक ॲडव्हर्ब दिलेला आहे क्विकली. तुम्ही बाकीचे 2 ॲडव्हर्ब लिहू शकता. त्यानंतर क्वेश्चन नंबर 3 आहे फ्रॉम ॲज मेनी वर्ड ॲज पॉसिबल बाय कंबाईनिंग अ वर्ड. म्हणजे असे 2 कोणतेही शब्द लिहू शकता. समजा नो एव्हरी, म्हणजे याचा जर कंबाईन शब्द येईल तो असणार नोबडी. याचा आहे थिंक बॉडी वन, तर नोबडी पण तुम्ही लिहू शकता असा. त्यानंतर पुढील प्रश्न आहे रीड द फॉलोइंग लेटर विथ द हेल्प ऑफ वर्ड्स गिवन इन अ ब्रॅकेट. तुम्हाला हे ब्रॅकेट मध्ये हे ब्रॅकेट मध्ये दिलेले वर्ड तुम्ही या सेंटेन्स मध्ये लेटर पूर्ण करायचे आहे टाकून. समजून घ्या. येथे वर्ड दिला आय एम डॅश डॅश असे सेंटेन्स आहे. तुम्ही हे शब्द येथे टाकू करेक्ट वर्ड येथे टाकून उत्तर लिहू शकता. त्यानंतर हा क्वेश्चन नंबर 4 तुम्हाला मी पटकन उत्तरे सांगतो ज्याने आपला व्हिडिओ मोठा होणार नाही. हा प्रश्न क्रमांक 5 आहे व हा शेवटचा ट्रान्सलेशनचा प्रश्न आहे 3 मार्कांसाठी. अशा प्रकारे आपली ही प्रश्नपत्रिका संपलेली आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर या व्हिडिओला लाईक करा. आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.